निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिर पुनः प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। नारोडी तालुका आंबेगाव येथे गावाचे ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिर पुनः प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानिमित्त 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर नियोजित कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष संतोष नामदेवराव पिंगळे व समस्त ग्रामस्थ नरोडी यांच्या वतीने करण्यात आले। सदर नियोजित कार्यक्रमात सोमवार 19 रोजी सकाळी 9 ते कलश यात्रा शोभायात्रा, दुपारी 1 ते 3 अन्नप्रसाद, सायंकाळी 5:30 वाजता मुक्ताई स्मरणिका प्रकाशन सोहळा, सायंकाळी 6 वाजता देवी महात्म्य व या विषयावर पंडित प्रसाद जोशी यांचे प्रवचन, सायंकाळी 7 ते 9 वाजता हरिभक्त परायण कृष्ण महाराज राऊत यांचे कीर्तन व रात्री 9 ते 10 अन्नप्रसाद। त्यानंतर मंगळवार 20 रोजी सकाळी 8 ते 10 धार्मिक विधी, दुपारी 1 ते 3 अन्नप्रसाद, सायंकाळी 6 ते 7 देवी महात्म्य या विषयावर पंडित प्रसाद जोशी यांचे प्रवचन, सायंकाळी 7 ते 9 हरिभक्त परायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे कीर्तन, रात्री 9 ते 10 अन्नप्रसाद। त्यानंतर बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी 8 ते 10 धार्मिक विधी, पावणे 12 वाजता परमपूज्य स्वामी विद्या नरसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहण व त्यांचे प्रवचन, 12:30 वाजता पूर्णाहुती, महानैवेद्य, महाआरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन व रात्री 9 ते 10 अन्नप्रसाद असा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे। मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। आज आम्हाला नारोडीकराला सांगायला आनंद वाटतो, गेली 7 वर्ष ज्या अखंड परिश्रमातून आम्ही सर्वांनी मुक्तादेवी मंदिर ह्या ठिकाणी उभे केलेले आहे, त्याचा कलशरोहण व मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम आम्ही ह्या ठिकाणी उद्यापासून म्हणजे सोमवार दिनांक 19 जून 2024 पासून सुरुवात करत आहोत। सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत भव्य दिव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून मुक्तादेवी मंदिरापर्यंत 4-5 हजार लोकांच्या समूहामध्ये या ठिकाणी उद्या सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे। तसेच 19 तारखेला संध्याकाळी हबप कृष्ण महाराज राऊत यांचं एक सुंदर असं कीर्तन होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी अन्नप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। तसेच 20 तारखेला सकाळी धार्मिक विधी आहे व संध्याकाळी सुद्धा एक उद्धव महाराज मंडलिक यांचं एक सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे। तसेच संध्याकाळी सुद्धा अन्नप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे व 21 तारखेला सकाळी 8 ते 10 धार्मिक विधी राहतील व बरोबर 11:43 कलश रोपण कार्यक्रम होणार आहे। करवीर पेठाचे शंकराचार्य त्यांच्या हस्ते हा आम्ही कलशारोहणाचा कार्यक्रम करणार आहोत व संध्याकाळी भागवताचार्य हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं सुद्धा एक चांगलं कीर्तन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। ते कीर्तन झाल्यानंतर सुद्धा अन्नप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। तरी सर्व तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना विनंती करतो, या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहायचंय व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची। धन्यवाद।